एक बातमी नेक बातमी. M3 न्यूज नेटवर्क. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. दोस्तों, सध्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचा विषय मोठ्या प्रमाणावर तापलेला आहे. या संदर्भात वेगवेगळ्या मान्यवरांकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. ते प्रयत्न आपण जरूर केले पाहिजेत. त्याबद्दल कुणाचाही काही आकस असण्याचे कारण नाही. आता मी ज्या मान्यवराच्या संदर्भामध्ये बोलणार आहे त्या मान्यवराच्या संदर्भामध्ये हा आमचा आकस नसून आक्षेप आहे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून मी आपणास काही जुन्या इतिहासामध्ये या ठिकाणी घेऊन जाणार आहे. दोस्तो, महाराष्ट्रामध्ये 2003 साली तत्कालीन सरकारनं मातंग समाजाला सांगितलं की आम्ही तुम्हाला होय आरक्षण देतो. मातंग समाज खुश झाला. मातंग समाज हा विसरून गेला हे आरक्षण एकट्या मातंग समाजाचं नाही ठरवता येत. संपूर्ण 59 जातीचं तुम्हाला आरक्षण ठरवावं लागतं. परंतु आम्ही विसरून गेलो. सरकार आम्हाला नेमतंय, आम्हाला अध्यक्ष नेमतंय, आम्हाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देतंय. यावर आम्ही खुश झालो आणि एक संधी म्हणून आम्ही या कामाकडे बघितलेलं आहे. सरकार हुशार. सरकारनं काय केलं, 1 ऑगस्ट 2003 साली क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाची स्थापना केली आणि त्या आयोगाच्या अध्यक्षपदी सन्माननीय बाबूराव भारसकर साहेब यांची नियुक्ती केली आणि त्यांना राज्यमंत्रीपद बहाल केलं. त्यानंतर आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब गोपले, सदस्य म्हणून प्राध्यापक डॉक्टर दिलीपराज अर्जुने, विजय आंभोरे, मोहन वाघमारे, रमेश कदम, दीपक देडे आणि या लोकांना आयोगावर नेमलं. त्यानंतर सरकारनं दुसरा एक शासन निर्णय पारित करून त्यामध्ये सन्माननीय रमेश कदम यांना अध्यक्ष नेमलं. उपाध्यक्ष म्हणून सन्माननीय दिलीपराव आगळे साहेब, सदस्य म्हणून दिलीपराव अर्जुने साहेब. त्याच्यानंतर अशी इतर मंडळी नेमली आणि 2 जागा ह्या रिक्त होत्या. आमच्या सर्व मंडळींनी अभ्यास केला. यांचा कालावधी किती होता तर 2/8/2003 ते 4/2/2008, म्हणजे अशा पद्धतीचा 5 वर्षाचा कालावधी ह्या सगळ्या मंडळीला अभ्यासासाठी दिलेला होता. आमच्या मंडळीने अभ्यास केला आणि 2008 साली या आयोगाचा अहवाल सादर केला. शासनानं एका झटक्यामध्ये त्या आयोगाची जी काही शिफारस होती ती शिफारस नाकारली. कारण आरक्षणाच्या वर्गीकरणाचा जो काही आम्ही अभ्यास करत असतो आणि अहवाल सादर करत असतो तर त्यामध्ये कुणाला किती टक्के आरक्षणामध्ये आम्ही वाटा देणार आहोत याची पद्धती ठरली पाहिजे. परंतु अशी कुठलीही पद्धती ह्या आयोगामध्ये आम्ही दिलेली नव्हती. आम्ही काय केलं, आम्ही वेगवेगळ्या खात्याची आकडेवारी जमा केली. या जातीचे इतके कर्मचारी, त्या जातीचे तितके कर्मचारी, या जातीचा इतका शिक्षणामध्ये प्रमाण, त्या जातीचं तितक्या शिक्षणामध्ये प्रमाण. अण्णाभाऊ साठे महामंडळाचा जो काही दरवर्षी येणारा निधी आहे त्या निधीचं वाटप, महामंडळाची वसुली, महामंडळाने इतक्या वर्षी इतकी वसुली केली, त्यांचा अहवाल महामंडळाचा. म्हणजे अशा पद्धतीची माहिती शासनाकडून गोळा केली आणि त्याचा आम्ही शासनाला अहवाल सादर केला. ही माहिती गोळा करणं गरजेची होती का, तर जरूर करणं गरजेची होती. परंतु त्याचा जो मूळ आत्मा आहे आयोगाचा, की शासन तुमचं वर्गीकरण करणार आहे, वर्गवारी ठरवणार आहे आणि मग त्याची पद्धती तुम्ही देणं गरजेची होती. त्याचा प्रारूप आराखडा तुम्ही देणं गरजेचा होता की महाराष्ट्रामधील ह्या 59 जाती, ह्या 59 जातीचे असे गट केले पाहिजेत की अ गटामध्ये ह्या जाती असले पाहिजे, त्यांना इतकं टक्के आरक्षण दिलं पाहिजे. ब गटामध्ये ह्या जातीचा समावेश असला पाहिजे आणि त्यांना इतका टक्का आरक्षण दिलं पाहिजे. क गटामध्ये ह्या जाती असल्या पाहिजेत आणि त्यांना इतकं टक्के आरक्षण दिलं पाहिजे. ड गटामध्ये कोणत्या जाती असल्या पाहिजेत
त्या जातीचा त्या ड गटामध्ये समावेश करून त्यांना आरक्षण किती टक्के दिलं पाहिजे हे नमूद असणारा असा आराखडा तुम्ही शासनाकडे द्यायला पाहिजे. आता माझ्याकडे मातंग अभ्यास आयोगाचा 301 पानाचा हा अभ्यास अहवाल आहे, जो आयोग नेमलेला होता. क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोग, ह्या आयोगाचा 301 पानाचा अहवाल माझ्याकडे आहे. मी तो बघितलेला आहे, बघतो आहे. त्यामध्ये कुठंही आम्ही आराखडा दिलेला नाही. अ वाल्याला इतकं टक्का, ब वाल्याला इतकं टक्के, क वाल्याला इतकं टक्के आणि ड वाल्याला इतके टक्के असं कुठलाही आराखडा आम्ही त्या ह्याच्यामध्ये दिलेला नाही. आणि मग शासन वेडं नाही की तुमच्याकडे आराखडाच नाही आणि तुम्ही या ठिकाणी आरक्षण मागायला आलात. आयोगात काय म्हटलंय की मातंग व तत्सम जातीला 5% आरक्षण दिलं पाहिजे. तुम्ही जर मातंगाला 5% आरक्षण दिलं पाहिजे असं म्हणताय, मग बौद्धांना किती द्यायचं, चर्मकार ढोर समाजाला किती द्यायचं, मेहतार आणि वाल्मिकी समाजाला किती द्यायचं, त्या ठिकाणचा बुरुड आहे, हिंदू खाटीक आहे, आगेर आहे, आगरी आहे, हे जेवढे काही 59 जाती आहेत त्या 59 जातीचे तुम्हाला भाग किंवा गट करून त्या गटाची तुम्हाला ती टक्केवारी त्या ठिकाणी देणं अपेक्षित होतं, परंतु तुम्ही ती दिलेली नाही. आम्ही वेळोवेळी यावर आक्षेप घेतलेला आहे, परंतु आमच्या आक्षेपाला ह्या नेते मंडळीने आकस समजला की यांना घेतलं नाही म्हणून हे चिडतायत. मुळीच नाही. आम्ही स्पष्टपणे नमूद करतो की आम्ही कालही नव्हतो आणि उद्याही आम्ही असणार नाहीत. आम्हाला मुळीच तशा पद्धतीची कुठलीही अपेक्षा नाही, लालसा नाही. त्यासाठी आम्ही हे आंदोलन सुद्धा करत नाहीत. आम्ही एक मिशन म्हणून, या समाजाचं मिशन म्हणून आम्ही याकडे पाहत असतो. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही आपल्या संदर्भामध्ये वेळोवेळी आक्षेप नोंदवूत, वेळोवेळी आम्ही आपल्यावर टीका करूत, परंतु ही टीका आकसातून नाही की त्यांनाच कसं आणि आम्हाला का नाही असा आकस नाही, तर हा आक्षेप असणार झाला की तुम्ही ज्या पद्धतीनं ही कारवाई करायला पाहिजे. कारण ही कारवाई तुमच्या एकट्यापुरती सीमित नाही, तुमच्या पक्षापुरती सीमित नाही. आमच्या कैक पिढ्यांचं, आमच्या मुलाबाळांचं भवितव्य ठरवणारं काम जर तुमच्या हातात जर आलेलं असेल तर तुम्ही त्याला न्याय दिला पाहिजे. आणि न्याय देता येत नसेल तर आपण बाजूला झालं पाहिजे. परंतु तसं होतंय का? होत नाही. आम्ही संधी म्हणून पाहतो त्याकडे. दोस्त हो, असं करू नका. संधी म्हणून या आरक्षणाचा विषय पाहू नका. तुमच्या एकट्याच्या अज्ञानामुळं, तुमच्या एकट्याच्या आतताईपणामुळं, तुम्ही एकट्यानं मिळवलेल्या संधीमुळं आमच्या कैक पिढ्यांचं भविष्याची राख रांगोळी होत आहे, हे ध्यानात ठेवा. आज मराठा आंदोलन एवढ्या टोकावर गेलेलं आहे, परंतु त्यांचा कोणत्याही पक्षाचा पुढारी असा आग्रह करत नाही की एखादी समिती नेमली पाहिजे, त्या समितीवर मला घेतलं पाहिजे म्हणून. असा आग्रह ना भाजपचा पुढारी करतो, ना राष्ट्रवादीचा करतो, ना काँग्रेसचा करतो, ना शिवसेनेचा करतो. कोणताही मराठा लीडर त्या कमिटीवर जात नाही. तर त्या ठिकाणी सेवानिवृत्त न्यायमूर्ती असतील अशा लोकांना त्या ठिकाणी नेमतात आणि त्यांच्याकडून अभ्यास करून घेतात. कारण सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल ग्राह्य धरला जातो. आणि म्हणून आपण सुद्धा ती खबरदारी घेतली पाहिजे, परंतु आपण खबरदारी घेत नाही. आता नुकतीच आमची एक समिती, ज्यामध्ये सन्माननीय मारुती वाडेकर साहेब, सन्माननीय डॉक्टर मच्छिंद्र सकटे सर, सन्माननीय मधुकर गायकवाड साहेब, हे 3 सदस्य पंजाब आणि मला वाटतं कर्नाटकला काहीतरी जाऊन आले, अभ्यास करून आलेले आहेत. त्यांनी गेलं पाहिजे का? निश्चित त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. परंतु ह्या सन्माननीय मंडळीला माझा बघा इतका प्रश्न आहे, मी तो जरूर विचारतो आणि हे आक्षेप म्हणून विचारतो, आकस म्हणून नाही. सन्माननीय 3 सदस्यांनी याचं उत्तर द्यावं की तुम्ही अभ्यास केवळ मातंग समाजाच्या करायला गेलेला होतात की 59 जातीचा अभ्यास करायला गेलेला होतात? कारण तुम्ही 59 जातीचा जर अभ्यास केला तरच तुम्हाला आराखडा तयार करता येणार आहे. एकट्या मातंग समाजाचा तुम्हाला आराखडा देता येणार नाही आणि तो ग्राह्य असणार नाही. आणि मग तुम्ही जर का पंजाबला आणि कर्नाटकला किंवा देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन जो काही तुम्ही अभ्यास करून आलेला आहात,
त्याचा खर्च तुम्ही अण्णाभाऊ साठे महामंडळातून करून घेतलेला आहे. म्हणजे काय, हे फक्त एका जातीचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही गेलेले होते का? आणि त्यावरून सरकारकडे काय ठरतं की फक्त हे मातंगाचा अभ्यास करता येते. जर तुम्ही 59 जातीचा जर अभ्यास करायला गेलेले असा तर तुम्ही सरकारला स्पष्ट नकार दिला पाहिजे की तुम्ही काढलेला जो काही शासन निर्णय आहे ते चूक आहे. या समितीचा जो काही खर्च होणार आहे तो अण्णाभाऊ साठे महामंडळातून न करता सामाजिक न्याय विभागातून झाला पाहिजे असा तुम्ही आग्रह धरला पाहिजे शासनाकडे, परंतु तुम्ही तो धरलेला नाही. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या मधून तुम्ही खर्च या ठिकाणी करताय, त्या जी आरला तुम्ही मंजुरी दिलेली आहे. ही चूक नव्हे का? हे आम्ही आक्षेप घ्यायचा नाही का? तुम्ही सांगतायत की आम्ही असं असं केलं, आम्ही तसं केलं. अरे पण ही मुळात बेसिक तुमची जी काही काम करण्याची पद्धत आहे तेच चुकीची आहे. तुम्ही परत सिद्ध करतायत की आम्ही एकाच जातीचा अभ्यास करतोय म्हणून आम्ही अण्णाभाऊ साठे महामंडळातून खर्च करतोय म्हणून. जर तुम्हाला 59 जातीचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही अण्णाभाऊ साठे महामंडळातून का खर्च करताय? तुम्ही नकार दिला पाहिजे. तो शासन निर्णय निघायचा तर तुम्ही खुश झालात की आम्हाला त्या कमिटीवर घेतलेला आहे. तुम्ही जरूर जा, तुम्ही तळागाळात शासनाच्या कमिटीवर राहा, कारण तुम्ही त्या पक्षाचे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहात. त्या पक्षाने तुम्हाला संधी दिली पाहिजे. आम्हाला तुमची संधी अजिबात हिरावून घ्यायची नाही. परंतु किमान एवढं तरी की आम्ही आमच्या या कृतीतून आमच्या समाजाच्या भवितव्याशी खेळत आहोत, अशी चूक करू नये. आणि म्हणून मागच्या 20 वर्षापासून ज्या चुका होत आलेल्या आहेत की तुम्ही पाहत असाल की 2003ला क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास नेमलेला होता आणि आता 2023 आहे. 20 वर्ष झाले तरी आमच्याकडं अजूनही आरक्षणाच्या वाटपाची म्हणजेच अबकड वर्गीकरणाची आम्ही पद्धती अजून शासनाला देऊ शकलो नाहीत. आम्ही अजूनही तसा प्रारूप आराखडा शासनाकडे दिलेला नाही. आणि उद्या ज्यावेळेस 17 जानेवारी 2024ला सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय न्यायपीठावर अबकड वर्गीकरणाचं भवितव्य ठरणार आहे आणि ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय अबकड वर्गीकरणाला मान्यता देईल, मंजुरी देईल, तशा पद्धतीचा निवाडा देईल, त्यावेळेस ज्या ज्या राज्यामध्ये सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमलेले आहेत आणि त्या आयोगाने जो प्रारूप आराखडा दिलेला आहे त्या आराखड्यानुसार त्या त्या जातीचे भाग गट करून त्यांचं टक्का ठरणार आहे आणि वर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे. मग त्याचा लाभ कर्नाटकला होणार आहे, तमिळनाडूला होणार आहे, आंध्र प्रदेशला होणार आहे. अशा अनेक राज्यांना त्याचा लाभ होईल, परंतु महाराष्ट्राला त्याचा लाभ होणार नाही, कारण अजूनही आम्ही शासनाकडं तसा प्रारूप आराखडा दिलेला नाही. म्हणून दोस्तो, 20 वर्ष झालेली आहेत की आमच्या चुकामुळं आमच्या समाजाच्या भवितव्याची राख रांगोळी होत आहे. ही थांबली पाहिजे, जरूर थांबली पाहिजे. ही नेते मंडळीकडून अपेक्षा करून थांबणार नाही. आमचे नेते ह्या प्रश्नाकडे संधी म्हणून पाहतायत, म्हणून समाजानंच बाहेर आलं पाहिजे आणि सरकारकडे एकमुखी मागणी केली पाहिजे की होय, 20 वर्षामध्ये आमच्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत आता तरी आम्हाला शहाणपण आलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने आता सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासाठी अभ्यास आयोग नेमावा आणि त्या अभ्यास आयोगाला या 2 महिन्यामध्ये अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करावा. कारण शासनाकडे सर्व आकडेवारी उपलब्ध आहे. 2 महिन्यात काय, 1 महिन्यात सुद्धा या ठिकाणी आयोगाचा अहवाल येऊ शकतो. आणि 17 जानेवारीला ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागेल त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सुद्धा अबकड वर्गीकरणाची अंमलबजावणी आपण करू शकलो पाहिजेत. म्हणून शासनाकडे आम्ही आग्रह धरत आहोत. आपापल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण आग्रह धरा. आम्ही उद्या 7 नोव्हेंबर रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करत आहोत आणि शासनाकडे ही मागणी करत आहोत की तात्काळ राज्य सरकारनं सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली अबकडचा आराखडा ठरवण्यासाठी अभ्यास आयोग नेमावा, सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेला आयोग नेमावा आणि तात्काळ अहवाल सादर करावा, अशी मागणी आम्ही उद्या 7 नोव्हेंबर रोजी
करत आहोत. माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की परभणीच्या या आंदोलनामध्ये आपण महाराष्ट्रभरातून सर्वांनी उपस्थित राहावं असं मी कळकळीचं आपणास आवाहन करत आहो. दोस्तो हो, हे एका कुठल्या जातीचा विषय नाही, तर सामाजिक न्यायाचा विषय आहे. आणि सामाजिक न्यायाचा विषय म्हणजे लहू फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंच्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी आपण हा लढत आहोत. आपण जरूर जरूर परभणीला यावं. धन्यवाद. एक बातमी नेक बातमी. M3 न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.